हाय हॅलो नमस्कार। तर मी कोमल तुमचं स्वागत करते आपल्या कोमल वाघमोडे ब्लॉगमध्ये। तर आज खूप दिवसांनी ब्लॉग टाकते। वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे आज। तर त्यासाठी ते मी सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये फुलं होती म्हणून पटकन नंतर फुलं हे ॲड केलेली आहे प्लेटमध्ये। तर अशा प्रकारे सगळं साहित्य रेडी करून घेते मी आधी कुठलीही तयारी करताना। आता मी स्वतःची तयारी करायला घेतलेली आहे। तर हा आजचा असा लुक आहे वटपौर्णिमेचा। आणि ही तक्षशिला नवीन पैठणी आता जस्ट गुढीपाडव्याच्या वेळेस घेतलेली गुढीला नेसवण्यासाठी। तर तीच पैठणी आज मी नेसलेली आहे आणि आता इथे मी ताट घेऊन चाललेली आहे आमच्या समोरच्या ग्राउंडमधल्या मैदानात, जिथे शंकराची पिंड आहे तिथेच। तिथे स्वराजलाही आणलेलं, शाळेमध्ये त्याला जायचं होतं म्हणून तो ग्राउंडमध्येच त्याची बस येते, तर तिथे त्यालाही सोबत घेऊन आलेले। आणि ते वटपौर्णिमेसाठी आता पहिल्यांदा मी पूजा करण्यासाठी गेले, कारण तोपर्यंत अवकाश होता स्वराजची बस येईपर्यंत, म्हणून पूजा करून घेतली आधी। आणि पूजेसाठी ते पाहू शकता बायकांची किती गर्दी होती। म्हणजे शाळेचा टायमिंग असल्यामुळे इतकीही गर्दी नव्हती, नाही तर गेल्या वर्षी याच्यापेक्षा जास्त गर्दी होती। एकदम बसायलाही जागा नव्हती, इतकी गर्दी होती इथे। पण आता यावर्षी मुहूर्ताची वेळ जरी कमी असली तरी दुपारनंतर जास्त वेळ आहे आणि मुलांच्या शाळेची वेळ होती ही, त्यामुळे एवढी गर्दी नव्हती। तर आता इथे मी पूजा करण्यासाठी घेतलेलं आहे। तर आता इथे मी सगळ्यात पहिल्यांदा पाणी वाहिलं, त्यानंतर पंचामृत वगैरे वाहून घेतलं आणि त्यानंतर हळदी कुंकू लावलं, वस्त्रमाळ घातली आणि ओटी वगैरे नंतर पहिल्यांदा दिवा लावून घेतला आणि नंतर ओटी वगैरे असं हे सगळं भरून घेतलं आणि नैवेद्य वगैरे दाखवलं देवाला, म्हणजे वडाला। तर अशा पद्धतीने ही सगळी पहिल्यांदा पूजा करून घेतली। त्यानंतर सुतगुंडी घेऊन फेऱ्या मारायची सुरुवात आहे ती करायला घेतली, पण त्याच्या आधी सगळी पूजा वगैरे व्यवस्थित करून घेतली। आणि आता इथे जो आपली सुतगुंडी आहे ते सूत गुंडाळायचं होतं, तर त्यासाठी इथे पहिल्यांदा गाठी मारून घेतल्या आणि नंतर सूत गुंडाळायला म्हणजे फेरे घ्यायला सुरुवात केली। तर अशा प्रकारे हे 7 फेरे वगैरे घेतलेले आहेत आणि 7 फेरे झाल्यानंतर परत एकदा वडाच्या पाया वगैरे पडलेले आहे आणि वडाच्या पाया वगैरे पडून झाल्यानंतर घरी निघालेले आहे। तर बघू कसा वाटला तुम्हाला आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग, मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि प्लीज चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।